वृश्चिक राशी 15 ते 31 जुलै 2026 आषाढ महिन्याचा उत्तरार्ध। नियती तुमच्यासाठी असा खेळ खेळणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल। वृश्चिक राशी, कधी कधी आयुष्यात असा एक काळ येतो जेव्हा सर्व काही शांत दिसत असतं, पण त्या शांततेच्या मागे नियती एक मोठं वादळ तयार करत असते। काहींना या वादळामुळे सर्व काही गमवावं लागतं, तर काहींचं याच वादळातून नवं भाग्य जन्माला येतं। 15 ते 31 जुलैचा हा काळ वृश्चिक राशीच्या अनेक व्यक्तींसाठी अगदी असाच ठरू शकतो। जर तुमची रास वृश्चिक असेल तर या 15 दिवसांना साधा काळ समजण्याची चूक अजिबात करू नका, कारण आषाढ महिन्याचा उत्तरार्ध तुमच्या आयुष्यात अशी काही वळणं आणू शकतो ज्यामुळे तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोनच बदलून शकतो। गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही अनेक गोष्टी मनात दाबून ठेवल्या आहेत। काही स्वप्न अपूर्ण राहिली, काही विश्वास तुटले, काही लोकांनी अपेक्षा भंग केला, तर काही संधी हातातून निसटल्या। अनेक वेळा तुम्हाला वाटलं असेल की मी इतका संघर्ष करूनही माझ्याच वाट्याला परीक्षा का, पण विश्व प्रत्येक संघर्षाची नोंद ठेवत असतं आणि योग्य वेळी त्याचं उत्तरही देतं। याच काळात तुमच्या आयुष्यात एखादी अशी घटना घडू शकते जी सुरुवातीला अगदी सामान्य वाटेल, पण पुढे जाऊन तीच तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरेल। एखादा फोन, अनपेक्षित भेट, मिळालेली संधी किंवा अनेक दिवसांनी मिळालेली एखादी आनंदाची बातमी, यापैकी काहीतरी तुमच्या जीवनाची दिशा बदलण्याची क्षमता ठेवेल। पण या काळात प्रत्येक चमकणारी गोष्ट सोने असेलच असे नाही। काही लोक गोड बोलतील, तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांच्या प्रत्येक शब्दामागचा हेतू समजून घेणं आवश्यक असेल। वृश्चिक राशीची अंतर्ज्ञान शक्ती प्रबळ असते। या काळात तुमचं मन जे संकेत देईल त्याकडे दुर्लक्ष करू नका। आषाढ महिना हा आध्यात्मिक दृष्ट्या देखील प्रभावी काळ मानला जातो, त्यामुळे अनेक वृश्चिक राशीच्या व्यक्तींना देवावरचा विश्वास अधिक दृढ झाल्यासारखं जाणवेल। काहींना आयुष्यातील जुने अडथळे दूर होण्याची सुरुवात होईल, तर काहींना अजून थोडा संयम ठेवण्याचा संदेश मिळेल। वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी 15 ते 31 जुलैचा हा काळ मेहनतीला योग्य दिशा देणारा आणि अनेक दिवसांपासून अडकलेल्या कामांना गती देणारा ठरू शकतो। मात्र या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक संधी लगेच स्वीकारण्यापेक्षा तिची नीट पडताळणी करणे अधिक महत्त्वाचे ठरेल। गेल्या काही महिन्यांपासून कामात आलेला ताण, वरिष्ठांचा दबाव किंवा अपेक्षित परिणाम न मिळाल्यामुळे मनात नाराजी निर्माण झाली असेल, पण आता परिस्थिती हळूहळू बदलू लागेल। तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि काहींना नवीन जबाबदारी, बढतीची चर्चा किंवा चांगल्या पदाची संधी मिळू शकते। नोकरी करणाऱ्यांसाठी 18 जुलै ते 25 जुलैचा हा काळ विशेष अनुकूल राहू शकतो। वरिष्ठ अधिक विश्वासाने महत्त्वाची कामे सोपवतील। या काळात केलेली मेहनत पुढील काही महिन्यात मोठे फळ देऊ शकते। मात्र कार्यालयातील राजकारण आणि सहकाऱ्यांमधील मतभेदांपासून स्वतःला दूर ठेवणे हिताचे ठरेल। जे नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना मुलाखतीचे कॉल, नवीन ऑफर किंवा पूर्वी केलेल्या अर्जाबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे। काहींना दुसऱ्या शहरातून किंवा मोठ्या संस्थेतून संधी मिळू शकते। व्यवसाय करणाऱ्या वृश्चिक राशीच्या व्यक्तींना नवीन ग्राहक, नवीन करार किंवा अडकलेल्या पेमेंटची वसुली होऊ शकते। व्यापार विस्ताराचा विचार करणाऱ्यांनी घाई करू नये। भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी आर्थिक व्यवहार पूर्णपणे लिखित स्वरूपात ठेवावेत। विश्वास ठेवा, पण कागदपत्रे तपासल्याशिवाय पुढे जाऊ नका। आर्थिक बाबतीत हा काळ मिश्र पण प्रगतीचा राहील। पैसा येईल, पण त्याचबरोबर काही अनपेक्षित खर्चही वाढू शकतात। घर, वाहन, शिक्षण किंवा आरोग्यावर खर्च होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मोठी खरेदी किंवा अनावश्यक खर्च टाळणे योग्य ठरेल। ज्यांनी कर्ज घेतले आहे त्यांना ते फेडण्याची संधी मिळू शकते। काहींना अडकलेले पैसे, थकीत बिल किंवा जुनी देणी परत मिळू शकतात। शेअर बाजार किंवा जोखमीच्या गुंतवणुकीत उतरताना पूर्ण माहिती घेऊनच निर्णय घ्या। विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याचा आहे। स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकरीची तयारी, तांत्रिक किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम करणाऱ्यांना मेहनतीचे समाधानकारक परिणाम मिळू शकतात। आळस टाकल्यास यश तुमच्या जवळ येईल। या संपूर्ण काळात एक गोष्ट तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरेल, गुप्तपणे काम करा आणि परिणाम स्वतः बोलू द्या। प्रत्येक योजना सर्वांसमोर सांगण्याची गरज नाही। तुमच्या प्रगतीवर काही लोकांची नजर असू शकते, त्यामुळे संयम आणि गोपनीयता दोन्ही जपा। वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी या 15 दिवसात सर्वात मोठे बदल भावनिक आणि कौटुंबिक जीवनातही दिसून येऊ शकतात। तुम्ही मनाने खूप खोलवर विचार करणारे असता, त्यामुळे एखादी छोटी गोष्टही तुमच्या मनाला लागते।
या काळात मात्र मनातल्या गोष्टी दाबून ठेवण्यापेक्षा योग्य वेळी योग्य व्यक्तीशी संवाद साधणे अधिक फायदेशीर ठरेल. जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर या काळात नात्याची खरी परीक्षा होऊ शकते. काही दिवसांपासून सुरू असलेले गैरसमज, संशय आणि संवादाचा अभाव यामुळे थोडा तणाव निर्माण होऊ शकतो, पण हे तात्पुरते असेल. जर दोघांनीही एकमेकांवर विश्वास ठेवला आणि शांतपणे चर्चा केली तर नाते पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. काही प्रेमी युगुलांसाठी नात्याला पुढच्या टप्प्यावर नेण्याची चर्चा होऊ शकते. घरच्यांशी बोलण्याचा योग येऊ शकतो, मात्र घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. वैवाहिक व्यक्तींसाठी हा काळ संयमाची परीक्षा घेणारा असू शकतो. जोडीदाराच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढल्यास वाद वाढू शकतात. विशेषतः 19 ते 24 जुलै दरम्यान रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जोडीदाराच्या भावना समजून घेतल्या, त्यांना वेळ दिला आणि त्यांच्या मताचा आदर केला तर घरातील वातावरण पुन्हा आनंदी होईल. काही दाम्पत्यांना छोटा प्रवास किंवा धार्मिक स्थळी जाण्याचा योग येऊ शकतो, त्यामुळे नात्यातील तणाव कमी होईल. घरात एखादा शुभ प्रसंग, धार्मिक कार्यक्रम किंवा पाहुण्यांचे आगमन होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल. भावंडांसोबत असलेले मतभेद मिटण्याची संधी मिळू शकते. मात्र मालमत्ता, पैसे किंवा वारसा यासंबंधी चर्चा होत असेल तर कोणताही निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. सर्व कागदपत्रे तपासूनच पुढे जा. आरोग्याच्या बाबतीत या काळात थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यामुळे सर्दी, ताप, घशाचा त्रास किंवा पचनाशी संबंधित समस्या जाणवू शकतात. काहींना पाठदुखी, मानदुखी किंवा थकवा जाणवू शकतो. यासाठी वेळेवर झोप घ्या. बाहेरचे आणि तळलेले पदार्थ कमी खा. पुरेसे पाणी प्या. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान, प्राणायाम आणि नामस्मरण करा. आषाढ महिन्याचा विशेष संदेश. या काळात देवावरचा विश्वास अधिक दृढ ठेवा. महादेवांची पूजा करा. ओम नमः शिवाय मंत्राचा जप आणि सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक केल्याने मनशांती मिळू शकते आणि आत्मविश्वास वाढू शकतो. या काळात तुमच्यासाठी शुभ रंग हे गडद लाल आणि पांढरे असतील. शुभ अंक 9, 3 आणि 6 असेल. शुभ दिवस सोमवार, मंगळवार आणि गुरुवार असेल. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनो, 15 ते 31 जुलै हा काळ तुमची ताकद, संयम आणि निर्णय क्षमता तपासणार आहे. प्रत्येक आव्हानामागे एक मोठी संधी दडलेली असेल. घाई न करता शांतपणे आणि आत्मविश्वासाने पुढे जात राहा. अनेक दिवसांपासून ज्याची वाट पाहत आहात त्या सकारात्मक बदलाची चाहूल या 15 दिवसात नक्कीच लागू शकते.